ठाण्याच्या आकाशगंगा परिसरात माकडांनी हैदोस घातलाय। दुपारच्या सुमारास अचानक माकडांचं टोळकं येतं। ज्या घराची खिडकी उघडी दिसेल त्या घरात ही माकडं घुसून सामानाची नासाडी करतात। माकडांच्या या टोळक्यांमुळे परिसरातले नागरिक भयभीत झालेत। शासनाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गिरगावातील बाबासाहेब जयकर मार्ग या रस्त्याचं नुकतंच सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं। आता हा रस्ता पुन्हा एकदा खोदण्यात आलाय। या प्रकरणी शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे। रस्त्यावर मुगभाट क्रॉसलेन जंक्शन जवळही बेस्टच्या कामासाठी 10 ते 15 फूट रुंद खड्डा खणण्यात आला। त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। भाडं नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात परिवहन खात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नियमबाह्य भाडं आकारणाऱ्या रिक्षाच्या टॅक्सी चालकांच्या तक्रारी व्हॉट्सअप ग्रुपवर करता येणार आहेत। भाडं नाकारणं तसंच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा टॅक्सी तसंच ओला उबर चालकांच्या तक्रारींसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात एकच व्हॉट्सअप नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहे। आपल्या गैरसोयीबाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं। समृद्धी महामार्गावर जगातील सर्वात मोठं रॉक पेंटिंग करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली उद्दार 3D आर्ट यांनी हे रॉक पेंटिंग साकारलेलं आहे। तब्बल 200 फूट उंची आणि 70,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या कलाकृतीनं नवा विश्वविक्रम केला आहे। मुंबईत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यामध्ये 3 रात्रींमध्ये एकूण 41 किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता पूर्ण झाली, तर 118 टन राडारोडा संकलित करण्यात आला आहे। महामार्गावरील बस थांबे, झाडाभोवतीची कुंपणं अशा अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे। रोज रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेदरम्यान ही स्वच्छता करण्यात आली आहे। JNPA बंदराला जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। 29.21 किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे। त्यासाठी 4.5 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर हा मार्ग विकसित केला जाणार आहे। मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेनं तयारी सुरू केली। पालिकेनं मालाड, पहाडी, गोरेगाव, चारकोप, बोरिवली, एकसर, दहिसर आणि मालवणी इथल्या 60 भूखंडांना आरक्षण बदलाची नोटीस बजावली आहे। त्याचं लवकरच संपादन केलं जाणार आहे। लोकलमधील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं अनोखा उपक्रम हाती घेतला। विना तिकीट प्रवासी दिसल्यास व्हॉट्सअपवर तक्रार करता येणार आहे। एसी लोकल टास्क फोर्स 100% तक्रारींचं निवारण करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। मुंबईमध्ये कचरा वाहतुकीसाठी बिल्डरांकडून आकारलं जाणारं शुल्क कमी करण्याचा विचार महानगरपालिका करते आहे। कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं दहिसर आणि ठाण्यात कचरा प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केलेत। मात्र क्षमतेपेक्षा खूपच कमी प्रमाणात या प्रकल्पात कचरा जमा होतोय, त्यामुळे महापालिकेकडून वाहतूक शुल्क कमी करण्याची शक्यता आहे। मुंबईतील कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबांवर तांब्यांच्या ताराऐवजी अॅल्युमिनियमच्या तारा वापरल्या जाणार आहेत। खांबांवरील तांब्यांच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्यामुळे महापालिका आणि कंत्राटदार हैराण झालेत। चोरी प्रकरणी कंत्राटदारानं 5 ते 6 तक्रारी केल्यात, मात्र चोरांचा बंदोबस्त होऊ न शकल्यानं पालिकेनं आता तारा बदलण्याचा निर्णय घेतलाय। गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्र सरकार मुंबई ते गोवा रो सेवा देणार आहे। कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, मीरा, भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कोकणवासियांची मोठी गर्दी दिसून येते। गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अडचण कमी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रो सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे। बोरिवलीतील रस्ते आणि गटारांची रखडलेली कामं लवकरच मार्गी लागणार आहेत। महापालिकेतील रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कामांची पाहणी केली। येत्या 15 ते 20 दिवसात ही कामं पूर्ण होणार असल्याचं अभियंत्यांनी सांगितलंय। रस्ते आणि गटारांची कामं सुरू असल्यानं अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं MMRDAनं हालचाली सुरू केल्यात। या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी MMRDAकडनं लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। ही मेट्रो मार्गिका 38 किलोमीटर लांबीची असून तिच्यावर एकूण 15 स्थानकं असतील। मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यामध्ये विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी CSMT करमळे CSMT विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी धावणार आहे। 10 एप्रिल ते 5 जून पर्यंत दर गुरुवारी CSMT वरून रात्री ही गाडी सुटेल।
दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तन डोंगरे इथल्या कारशेडच्या कामासाठी 1406 झाडं कापण्यासाठी मीरा भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागानं परवानगी दिली आहे. तर आणखी 9900 झाडांच्या कापणीसाठी उद्यान विभागानं जाहीर सूचना प्रसिद्ध केली. त्यामुळे उत्तन कारशेडसाठी आता एकूण 11306 झाडं कापली जाणार आहेत. म्हाडाचे जनता दरबार आता राज्यभरात होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दरबार घेण्यात येणार आहे. पहिल्या जनता दरबारामध्ये 6 अर्जदारांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाईचे निर्देश दिले. मुंबईतील दादरचा कबूतरखाना बंद करावा या मागणीसाठी मनसेनं पुन्हा एकदा मोहीम सुरू केली. या प्रकरणी दादरमधील रहिवाशांबरोबर चर्चा करण्यासाठी लवकरच एका सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. भारत छोडो चळवळी दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांसाठी गुप्त आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी निवास बंगल्याची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील प्रतिष्ठित नेपियन सी रोडवर हा बंगला आहे. तब्बल 276 कोटी रुपयांना बंगला विकण्यात आला. 19,891 चौरस फूट बंगल्याची मालकी असलेल्या कपाडिया कुटुंबानं ही मालमत्ता वांगेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकली आहे. आयोगानं राज्यातील परीक्षेचा पॅटर्न यावर्षीपासून बदलला आहे. आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससी प्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर या परीक्षेसंदर्भात इतर महत्त्वाची माहिती त्यांनी सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली. परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येतील. तर या स्पर्धा परीक्षांचं आणि मुलाखतीचं संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार ते घेतलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. राज्यामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूनं सरकारनं हा निर्णय घेतलाय. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीनं मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. मुंबई विद्यापीठानं सिनेट सदस्यांच्या प्रश्नाला विद्यापीठाकडनं कात्री लावली. त्यामुळे सिनेट सदस्य आक्रमक झालेत. याचे पडसाद शनिवारच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या सिनेट बैठकीला पदवीधर मतदारसंघातनं निवडून आलेले सदस्य उपस्थित असतील. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात अर्थात डिस्क्रिप्टिव्ह घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आरटीईच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रतीक्षा यादी 1 मधील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले. ही प्रवेश प्रक्रिया 18 ते 24 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेतील पहिल्या प्रवेश फेरीची मुदत 10 मार्चला संपली आहे. आता प्रतीक्षा यादीमधील सर्व पात्र अर्जदारांना पालकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीमुळे हा निर्णय घेतलाय. या सर्व परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या. मात्र 8 दिवसांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. त्यांचं सुधारित वेळापत्रक जारी केलंय. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं आता भूसंपादनाची पूर्व प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरता या मार्गाचं संरेखन विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी मुंबई महापालिकेनं कार्यवाही सुरू केली. या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील एकूण 61 भूखंड आरक्षित करावे लागणार असून त्याकरता मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानं हरकती आणि सूचना मागवल्या. क्रिकेटर यजुवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले. वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आयपीएलमुळे चहल 21 मार्च पासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्यानं न्यायालयानं आजच त्यावर निर्णय घेतला आहे. मुंबईत झोपू योजनेअंतर्गत झोपडीधारकांना मोफत घरं देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय. झोपडीधारकांचं पुनर्वसन करताना त्यांना मोफत घरं उपलब्ध करण्याऐवजी त्यांच्याकडनं विशिष्ट रक्कम आकारण्याची गरज न्यायालयानं बोलून दाखवली. मुंबई हायकोर्टानं डिजिटल अटक आणि सायबर फसवणूक प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना फटकारलंय. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्यानं घ्या अशा शब्दामध्ये कोर्टानं पोलिसांना बजावलं. एका वृद्ध शिक्षिकेनं केलेल्या डिजिटल अटकेच्या तक्रारीनंतर कोर्टानं पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
वादग्रस्त युट्यूबर समय रैनाला तिसऱ्यांदा समन्स बजावलंय। महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स पाठवत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत। समय रैना गैरहजर राहिला तर त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे। राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय। त्यातही महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते। 2023 आणि 2024 या 2 वर्षात महिला अत्याचाराबाबत 93,000 गुन्हे नोंदले गेले। त्यामध्ये बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पती आणि नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्य, विनयभंग, लैंगिक छळ, अत्याचार या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। लहान मुलांसंदर्भातल्या गुन्ह्यांचा आकडा 9,000पेक्षा जास्त आहे। दक्षिण मुंबईतील 86 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आहे। 20 कोटींनी फसवणूक करण्यात आली असून अटक करण्याची धमकी देत 20 कोटींना गंडवलं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं सांगून फसवणूक झाली आहे। फसवणूक करणाऱ्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली। गेल्या 2 महिन्यात मुंबईतनं 363 वाहनं चोरीला गेली। यातील अवघ्या 140 वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं। चोरीच्या आकडेवारीतून दिवसाला 6 ते 7 वाहनं चोरीला जात असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर गेल्या वर्षभरात पोलीस स्टेशनमध्ये 2589 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली। पवईतील साई सफायरे इमारतीच्या 17व्या मजल्यावर आग लागलेली आहे। आगीनंतर इमारतीमधील 50 ते 60 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे। यात सुदैवानं जीवितहानी टळली आहे। अंधेरीतील न्यू इस्टेट महाकाली गुफा रोड परिसरात भीषण आग लागलेली। इमारतीला पहिल्या मजल्यावरील गाळ्यांना आग लागलेली आहे। आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। हवेत धुराचे प्रचंड लोट पसरले होते। सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय। कोर्टामध्ये प्रकरण गेलं आहे, आता कोर्टाचं उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। गेल्या 5 वर्षांपासून बदनामी सुरू आहे, मात्र आरोप करणाऱ्यांना योग्य उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दिशा सालियन प्रकरणात 5 वर्षांनंतर कोर्टामध्ये याचिका का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। वडिलांनी 5 वर्षांनंतर याचिका का केली? औरंगजेब प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलांनी या प्रकरणात मोठे आरोप केले। दिशाची हत्या झाली तेव्हा राज्यात ठाकरे सरकार होतं आणि ठाकरेंच्या सरकारमध्ये हे प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप त्यांनी केलाय। तर फडणवीस गृहमंत्री झाल्यावर तपासाला वेग आल्याचं वकील निलेश सी ओझा यांनी म्हटलंय। दिशा सालियनच्या वडिलांना कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे, ती योग्य असल्याचं सांगत सुशांत सिंग राजपूत याच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। दिशा सालियन यांच्या वडिलांनी कोर्टामध्ये केलेली याचिका योग्य असल्याचं के सिंग यांनी म्हटलेलं आहे। कोर्टातल्या याचिकेतून हत्या की आत्महत्या याचं कारण समोर येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। सर्व सोंग करता येतं, मात्र पैशांचं सोंग करता येत नाही, अशा शब्दात राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडलं। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला आम्ही नाही म्हटलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध आणण्याची गरज आहे। 3 महिन्यात त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातील सरकारी कर्मचारी अनेकदा सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात, त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात, असंही फडणवीसांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींप्रकरणी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे। भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत इमारतींच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आहे।